मंडळींनो, येत्या 14 तारखेला आपल्या सगळ्यांचा आवडता सण म्हणजे मकर संक्रांत येतोय आणि त्याच निमित्ताने आपण सर्वजण पतंग उडवत असतो. म्हणजे अवघे लहान पोरापासून तर मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांनाच पतंग उडवायला आवडतो आणि सगळेच पतंग उडवतात. पण तो पतंग उडवण्यासाठी आपण जो मांजा वापरतो त्या मांजाच्या साहाय्याने आपला पतंग उंच उंच जातो आणि आपल्याला आनंद होतो. पण तोच मांजा आपल्या सभोवतालील काही लोकांसाठी आणि उंच उंच आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांसाठी दुःखाचं कारण देखील बनू शकतो. आणि मंडळींनो, मी लगेच म्हणणारही नाही की तुम्ही पतंग उडवू नका. पतंग उडवा, पण एकदम साध्या प्रकारचा धागा वापरा, त्याच्या साहाय्याने पतंग उडवा, जेणेकरून काय कुठं अडकला तरी कोणाला काही नुकसान होणार नाही. याच उलट तुम्ही मांजाच्या साहाय्याने ज्यावेळेस पतंग उडवता आणि आकाशात गेल्यानंतर तुम्ही एकमेकांचे पतंग कापतात किंवा मग कुठेतरी झाडाला अडकतो, कुठेतरी बिल्डिंगला अडकतो आणि तो मांजा तिथंच कट होऊन तिथंच हवेत तरंगत असतो. याने होतं काय की आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांनाही इजा होऊ शकतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देशामध्ये 70 ते 80% लोक हे मोटरसायकलने किंवा स्कूटीने प्रवास करतात. आणि जो हवेत अडकलेला मांजा असतो त्याने होतं काय की कधी कधी तो डोळ्यांना दिसतच नाही आणि मग येऊन आपल्या गळ्यात अडकतो. म्हणजे ते असं झालं की कुठलाही गुन्हा न करता गळफास भेटल्यासारखी गंमत. त्याच्यामुळे बाबांनो, पतंग उडवा, पण एकदम साध्या दोऱ्याचा वापर करा आणि त्याने आनंद घ्या. बस एवढंच सांगायचं होतं. तर तुम्हाला मकर संक्रांतीच्या ॲडव्हान्समध्ये खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. धन्यवाद मंडळी.